पाहुयात पुढची एक महत्त्वाची बातमी। अजितदादा विमान अपघाताच्या प्रकरणामध्ये अपघातासंदर्भातला प्राथमिक तपास अहवाल आजच येणार आहे असं समजतंय। अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये डीजीसीए आज प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करणार आहे, पण त्यामध्ये ब्लॅक बॉक्स संदर्भात डिटेल माहिती नसणार आहे, कारण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर अजूनही ओपन झालेला नाहीये। या डिव्हाइस थर्मल डॅमेज झालेलं असल्यानं ते ओपन करण्यासाठी त्या उत्पादक कंपनीची मदत घेणार असल्याचं देखील समोर येत आहे। फ्लाइट डेटा रेकॉर्डर मात्र सुरक्षित असल्यानं त्या आधारेच आजचा प्राथमिक अहवाल येणार आहे। प्राथमिक अहवाल म्हणजे अंतिम चौकशी नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलंय। ब्लॅक बॉक्स मधला सुरक्षितरित्या डिकोड करण्यासाठी एकतर त्या कंपनीचे तज्ञ भारतात येणार आहेत किंवा ब्लॅक बॉक्स तिकडे पाठवायचा याचा निर्णय अद्याप झालेला नाहीये, अशी देखील सूत्रांची माहिती आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय अजितदादांच्या या दुःखद घटनेला आता महिना पूर्ण झालेला आहे आणि महिन्याभराच्या आत हा अहवाल येणार असं डीजीसीए कडनं सांगण्यात आलेलं होतं। मुरलीधर मोहोळ यांनी देखील त्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती, मात्र आज सायंकाळी संध्याकाळपर्यंत हा अहवाल येणार असं समजतंय। होय, आज संध्याकाळपर्यंत डीजीसीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर या संबंधीचा प्राथमिक अहवाल हा प्रसिद्ध होईल, पब्लिश होईल आणि या अहवालामध्ये साधारण हा अपघात नेमका कसा झालेला असू शकतो याचे बेसिक इन्फो असेल, माहिती असेल। हा अहवाल म्हणजे अंतिम निर्णय नाही किंवा अंतिम अहवाल नाही, याच्या आधारे पुढची एन्क्वायरी होईल, पुढची चौकशी होईल। त्यात घातपात आहे का, अपघात आहे, ते कॉकपिट मध्ये तो जो ब्लॅक बॉक्स आहे सातत्याने सांगितलं जातं तो जळाला वगैरे, तर त्यातली काही अंशी माहिती ही खरी आहे। जे ब्लॅक बॉक्स मध्ये दोन डिव्हाइस असतात, एक फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि दुसरं व्हॉइस रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। म्हणजे व्हॉइस रेकॉर्डर फ्लाइट डेटा रेकॉर्डर मध्ये फ्लाइट किती वाजता आली, कुठून सुटली, कुठून काय सिग्नल मिळाले त्याचं रेकॉर्डिंग असतं, म्हणजे टेक्निकल नोंदी ज्याला आपण म्हणतो। आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये त्या अपघातावेळी पायलट आणि डीजीसीए म्हणजे कंट्रोल रूम जे आहे त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं त्याचं ते रेकॉर्डिंग असतं। नेमकं तोच पार्ट जो आहे त्याला थोडं थर्मल डॅमेज झालेलं आहे, त्यामुळे तो अद्याप ओपन करता आलेला नाही। डीजीसीआयला, एआयबीला जी चौकशी करते जी संस्था आहे डीजीसीएची चौकशी समिती आहे त्याला तो ओपन नाही करता, म्हणून ज्या कंपनीने गुडविल नावाची अमेरिकन कंपनी त्यांनी तो बनवलेला आहे त्यांची मदत घेतली जाणार। आयदर त्यांचे टेक्निशियन इकडे भारतात येऊन तो ओपन करतील किंवा मग हे ब्लॅक बॉक्स तिकडे पाठवायचं हे अद्याप निर्णय झालेला नाही। थोडक्यात ब्लॅक बॉक्स अद्याप पूर्ण ओपन झालेला नाही, त्यामुळे आजच्या अहवालात ब्लॅक बॉक्स संबंधी डिटेल असू शकणार नाहीत हे उघड आहे। त्यामुळे आजच्या प्राथमिक अहवालात फक्त फ्लाइट डेटा रेकॉर्डिंगची माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्या आधारे मग पुढील तपास केला जाईल। जेव्हा तो ब्लॅक बॉक्स पूर्णपणे ओपन होईल, विशेष करून एक कॉकपिट ज्यामध्ये संभाषण असतं पायलटचं आणि एअर कंट्रोलचं, ते संभाषण अद्याप ओपन होऊ शकलेलं नाही, डिकोड झालेलं नाही, ते त्या कंपनीची मदत घेऊनच ओपन केलं जाणार आहे। निश्चितच, त्यामुळे आजचा जो प्राथमिक अहवाल आहे त्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी।